आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी, अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच। गवळीला पे रोलवर सुट्टी देण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे। वयाचं कारण देत सुट्टी देण्याची केलेली मागणी। मकोका अंतर्गत गवळीला 40 वर्षांची शिक्षा। अरुण गवळीला 2012 साली मकोका अंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली होती। 40 वर्षांची ही शिक्षा सुनावली होती। 14 वर्षांची शिक्षा पूर्ण झालेल्या आरोपीला रेमिशनवर सोडलं जातं। त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती। आज कोर्टाने त्यावर सुनावणी घेतली नाही। कोर्ट नोव्हेंबर महिन्यात हे प्रकरण ऐकणार असल्याची माहिती मिळाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे। अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच, काय नेमकं सुनावणी वेळी झालेलं आहे? बिलकुल, खरं तर 2012चं हे प्रकरण आहे आणि मकोका सारखा गंभीर कायद्या अंतर्गत शिक्षा जी आहे ती सुनावणी गेलेली आहे। 40 वर्षाची ही शिक्षा आहे, परंतु 14 वर्षाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर रेमिशनवर म्हणजे की त्यांची वागणूक आणि सगळ्या गोष्टींचा आधार घेत त्यांना काही कालावधीसाठी सुद्धा जामीन मिळण्याची तरतूद जी आहे ती नियमामध्ये कायद्यामध्ये आहे। परंतु यावेळेस कोर्टानं हे प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा 3 महिने पुढे ढकललेलं आहे। त्यामुळे आता असं वाटतंय की अरुण गवळी यांना हे बाहेर पडू शकतील, पेरोलवर त्यांना सुट्टी मिळू शकते, परंतु ते आताच बाहेर येऊ शकणार नाही, कारण आता 3 महिने पुन्हा आणखी पुढे गेलेला आहे। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीच्या आसपासच प्रकरण जे आहे ते कोर्टासमोर सुनावणीला येऊ शकतं। त्यामुळे अरुण यांना आणखी 3 महिने वाट बघावी लागणार आहे पेरोलवर सुट्टी मिळण्यासाठी। अगदीच धन्यवाद राम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।